सूर्याची कवी किरणे जी आहेत ती रायफल्स मधून भेटत असते आणि आपल्या कंपनीचे जेवढे प्रोडक्ट आहेत त्यामधून आपल्याला सूर्याची कवी किरणे भेटत असते। तर आज या पेंट बद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे। डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आपला कोणताही आजार असो, त्यामध्ये गुडघेदुखी असो, व्हेरिकोज व्हेन्स असो, मायग्रेनचा प्रॉब्लेम असो, डायजेस्टिव्ह सिस्टम असो, थायरॉइड असो किंवा कोणताही त्रास असो आपला, त्या आजारांवर आपला जो बेल्ट आहे हा 100% काम करत असतो। तर कशा प्रकारे आपण थेरपी घेऊ शकतो यासाठी मी आपल्या सेंटर मधला एक मॅमला बोलवणार आहे। मनीषा मॅम प्लीज। सगळ्यात फर्स्ट हा जो बेल्ट आहे आपण पहिले पोटावर कसा वापर करू शकतो किंवा कमरेवर कसा वापर करू शकतो याबद्दल आपण डेमो बघू। अशा प्रकारे आपण पोटावर जेव्हा याची थेरपी घेत असतो, ठीक आहे, जेव्हा आपण पोटावर याची थेरपी घेतो तेव्हा ज्यांचं एक्स्ट्रा फॅट असेल, प्रेग्नन्सी फॅट असेल किंवा कोणत्याही प्रकारचे कॅलेस्ट्रॉल फॅट वगैरे असेल तर फॅट सुद्धा वितळून जात असतं आणि शरीराच्या 7 पार्टद्वारे जी घाण असते ती बाहेर पडते। प्लस ज्यांना प्रेग्नन्सी प्रॉब्लेम असेल, पिरियड्स प्रॉब्लेम असेल तेव्हा पण आपण अशा प्रकारची थेरपी घेऊ शकतो। किडनी स्टोन झाला असेल, किडनी स्टोन याच्याद्वारे पडून सुद्धा जात असतो। त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम ज्यांची बरोबर नसेल, कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, डायजेस्टिव्ह सिस्टम बरोबर असेल त्याच्यासाठी पण, आणि मेन म्हणजे शुगरसाठी पण अशा प्रकारे आपण बेल्ट लावू शकतो। आणि त्यानंतर आपण हा जो बेल्ट आहे हा उलटा करून कमरेसाठी पण याची थेरपी घेऊ शकतो। कमरेसाठी ज्यांची गादी सरकलेली असेल, मणक्याची झीज झालेली असेल किंवा कोणताही मणक्याचा त्रास असेल, कंबर दुखत असेल तर आपण अशा प्रकारे याची थेरपी सुद्धा घेऊ शकतो। प्लस त्यानंतर आपण याची थेरपी गुडघ्यांना सुद्धा घेऊ शकतो। गुडघ्यांना अशा प्रकारे गुडघ्यांवर सुद्धा आपण याची थेरपी घेऊ शकतो। गुडघ्यामध्ये जे सायनोव्हाइड फ्लूइड आहे ते बनणं कमी होतं, नस दबून जाते, नस दबल्यामुळे सायनोव्हाइड फ्लूइड बनत नसतं, गुडघ्यांचा आवाज येतो। तर अशा प्रकारे थेरपी घेतल्यानंतर आपला जो गुडघ्यांचा त्रास असेल, मांड्यांचा त्रास असेल, पाय दुखत असेल, कोणताही त्रास असेल, व्हेरिकोज व्हेन्स असेल, सायटिकाचा प्रॉब्लेम असेल किंवा कोणताही प्रॉब्लेम असेल, अशा प्रकारे आपण त्याच्यावर थेरपी घेऊ शकतो। प्लस ज्यांचे खांदे दुखत असतील, सर्वायकल ज्यांना प्रॉब्लेम असेल तर आपण सर्वायकल प्रॉब्लेम साठी सुद्धा अशा प्रकारे याची थेरपी घेऊ शकतो। खांदे दुखत असतील, मणक्याचा प्रॉब्लेम असेल, सर्वायकल प्रॉब्लेम असेल किंवा कोणताही त्रास असेल आपण त्यासाठी अशा प्रकारे थेरपी घेऊ शकतो। त्यानंतर ज्यांना मायग्रेनचा प्रॉब्लेम असेल, डोकेदुखी असेल किंवा डोक्यासंबंधित कोणताही प्रॉब्लेम असेल तर अशा प्रकारे आपण याच्यावर थेरपी घेऊ शकतो। तो मोठेच नाही तर लहान बाळ सुद्धा याच्यावर